नमस्कार मंडळी. काय मजेत ना? हो मजेत तर तुम्ही असणारच. का काय झालं चंदू साहेब, आज एवढं लवकर आला तुम्ही? काय झालंय? काही डाऊट आहे का? मी महिना 5,000 ची SIP करतो, पण त्याची व्हॅल्यू किती आहे? अरे मला 3 वर्षांनी गाडी घ्यायची आहे, तर मी प्रति महिना किती रुपयांची SIP केली पाहिजे? सांगते तुला आणि निवृत्तीसाठी किती रुपये साठवले पाहिजेत मी? अरे ऐक की जरा. किती घाई 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 गडबड करणं. जा तिकडे जाऊन बस. काय माहितीये का, बऱ्याच जणांना हेच प्रश्न डोक्यात पडलेले असतात, पण त्यांना माहीत नसतं की ऑनलाईन असे काही टूल्स, असे काही कॅल्क्युलेटर्स अवेलेबल असतील का, फुकट बरं का, हे सगळे काही कॅल्क्युलेटर्स अवेलेबल असतील का, जेणेकरून माझ्या मनातले खूप प्रश्न सुटतील. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 आर्थिक व्यवस्थापनासाठी लागणारे महत्त्वाचे कॅल्क्युलेटर्स कुठले आणि फ्री फुकट आपण कुठे ते ॲक्सेस करू शकतो, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण 2 महत्त्वाचे कॅल्क्युलेटर्स बघणार आहोत आणि त्याचं नाव आहे, पहिलं आहे SIP कॅल्क्युलेटर आणि दुसरं आहे गोल बेस्ड SIP कॅल्क्युलेटर. आता हा कुठल्या व्यक्तींना उपयोग पडतो हे आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बघून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे असे व्यक्ती जे नोकरदार आहेत, की ज्यांना दर महिना अमुक अमुक रक्कम मला खात्रीशीर महिन्याला जमा होतेच हे माहिती आहे. एक उदाहरण घेऊयात ना छोटंसं. अज्युम करा माझा महिन्याचा पगार आहे 25,000 रुपये आणि मी ठरवलेलं आहे की या 25,000च्या 20%, कारण 50 30 20 वगैरे नियम सगळ्यांना माहिती आहेत आता. सो 25,000च्या 20% म्हणजे किती, दर महिन्याला 5,000 रुपये मी साठवणार, म्हणजे साठवणारच. आता जर मी विचारलं तुम्हाला की अहो तुम्हाला नक्की या 5,000चा कधी कधी लागणार आहे तुम्हाला पैसे, तर तुम्ही म्हणाल की नाही मला इतक्यात तर नाही लागणार आहेत, मला 20 वर्षांनी मिळालेले तरी चालतील. अशा लोकांसाठी कुठला कॅल्क्युलेटर उपयोगाचा, तर SIP कॅल्क्युलेटर उपयोगाचा. ओके, हे तुम्हाला सांगेल की तुम्ही दर महिना अमुक अमुक रक्कम जर गुंतवली तर काही अमुक वर्षांनंतर त्याची व्हॅल्यू किती होईल हे तुम्हाला SIP कॅल्क्युलेटरमधनं कळणार आहे. तुम्हाला मी उदाहरणासकट सांगणार आहे, प्रॉपर वेबसाईट दाखवूनही सांगणार आहे. सो आत्ता आधी फक्त बेसिक समजून घ्या. दुसरं उदाहरण काय बघूयात. एखादा व्यक्ती म्हणतोय की मला माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या शिक्षणासाठी अमुक अमुक रक्कम एक 20 वर्षांनंतर लागणार आहे. मला रक्कम तेव्हाची किती लागेल माहीत नाही, पण आज शिक्षणाला किती पैसे लागतात हे मला माहिती आहे. तर मला किती रुपये प्रति महिना साठवायला लागतील, हे जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याच्यासाठी काही फ्री ऑनलाईन टूल अवेलेबल आहे का, हे सगळं आपण बघणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपण कुठे जाणार आहोत, आपल्याच वेबसाईटवरती. कुठली, www.rachanaraanade.com वरती. सो लगेचच बघून घेऊयात. सो इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे दिसतोय SIP कॅल्क्युलेटर. मी इथं क्लिक केलेलं आहे. मी आता म्हणल्याप्रमाणे तुम्ही उत्तरं द्यायची आहेत ना, घर बसल्या पण उत्तरं द्यायची आहेत. किती रुपये महिन्याला साठवणार आहे आपण, 5,000 रुपये. सो मी इथे टाकले 5,000. हा आकडा तुम्ही वाढवू पण शकता अर्थात. किती वर्षांनंतर तुम्हाला ही रक्कम हवी आहे, मी म्हटलं असं काही घाई नाही. लेटेस्ट तुम्ही म्हणता 20 वर्षांनंतर मिळाली तरी चालेल. आता तुम्ही म्हणाल की मला परतावा किती मिळणार याच्यावरती, तर मी आत्तापुरती परतावा 12% ठेवते. तुम्ही म्हणाला काय रचना चेष्टा करते का काय, FDवर कुठे 12% मिळतात, FDची काय गरज आहे. हा शॉर्ट टर्म गोल आहे का लॉंग टर्म गोल आहे, हा आहे लॉंग टर्म गोल. म्हणजे काय, छोट्या अवधीनंतर मला पैसे नको आहेत, मला मोठ्या अवधीनंतर पैसे पाहिजेत. आणि म्हणूनच ह्याच्यासाठी एक चांगला उपाय असू शकतो की तुम्ही इंडेक्स म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवाल. आणि इंडेक्स म्युच्युअल फंडवरती आहे की व्हिडिओ आपला ऑलरेडी, तो व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका जर अजूनही बघितला नसेल तर. ओके, म्हणून मी इथं रेट ऑफ इंटरेस्ट ऐवजी रेट ऑफ रिटर्न म्हणूयात आपण. तुम्हाला किती परतावा मिळणार आहे, 12%. हे म्हणल्यावर मी सबमिट म्हणणार. आता बघा, थेंबे थंबे तळे साचेचं उत्तम उदाहरण. दर महिना 5,000 रुपये जर तुम्ही बाजूला काढले तर 20 वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे 49,95,740 रुपये जमा होणार. म्हणजे जवळजवळ 50 लाख रुपये तुमच्याकडे साठणार आहेत. मला पूर्णपणे मान्य आहे की तेव्हा महागाईमुळे या 50 लाखांची किंमत तशी म्हणली तर कमी झाली असेल थोडी, पण आज हे बघायला तरी छान वाटतंय की दर महिना 5,000 रुपये फक्त बाजूला काढायचे, 20 वर्षांनंतर मला त्याचे 50 लाख रुपये परत मिळणार आहेत. इथपर्यंत कळालेलं आहे. ओके, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. म्हणून मी परत इथं फायनान्शियल कॅल्क्युलेटर्सला क्लिक करते आणि आता आपण जातोय गोल SIP कॅल्क्युलेटरकडे. आता मी गोल SIPवर क्लिक करणार. मी म्हणलं तसं मला माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत. असं अज्युम करू की त्यांनी इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेणार आहे. आज पुण्यात इंजिनिअरिंग जर एखाद्या चांगल्या कॉलेजमधनं करायचं असेल तर साधारणपणे आपण असं पकडूयात 12 लाख रुपये लागणार आहेत. कधी लागणार आहेत, 20 वर्षांनंतर लागणार आहेत. म्हणून मी काय करायचंय, FDत ठेवायचे का पैसे, नाही, अशाला स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये टाकायचे, कारण लॉंग टर्म गोल. म्हणून परत मी त्याच लॉजिकनी, इंडेक्स म्युच्युअल फंडच्याच लॉजिकनी 12% परतावा पकडते. आणि मी आता इथं काय म्हणणार, सबमिट. बघा, फक्त 4,000 रुपयाची जर तुम्ही मंथली SIP केली तर तुम्हाला ही रक्कम सहज जमवता येईल.
चांगलं वाटतंय आता? ज्या लोकांना वाटतं बापरे मुलाच्या मुलीच्या शिक्षणाचं कसं होणार, काय होणार, किती रुपये खर्च लागतील, किती रुपये तुम्हाला नक्की सेव्ह करायला लागतील, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. तुम्ही म्हणाला पण 12 लाख आजची किंमत आहे हो, 20 वर्षांनंतर किती बरं किंमत लागेल तेही इथे दिलेलं आहे बघा. साधारण जर 6% महागाई वाढली तर या 12 लाखाची तेव्हाची कॉस्ट असेल जवळजवळ 40 लाख रुपये, 39,72,245. पण ही सुद्धा तुम्ही रक्कम सहज भरू शकाल जर तुम्ही 4,000 रुपयाची SIP एखाद्या चांगल्या इंडेक्स म्युच्युअल फंडमध्ये केली तर. आहे की नाही सोपं? मग घाबरायचं काही कारण नाहीच आहे, नाही का? आता वळूयात आपण लमसम कॅल्क्युलेटर्सकडे. आणि 2 प्रकारचे लमसम कॅल्क्युलेटर्स असतात. एक आहे नॉर्मल लमसम FV कॅल्क्युलेटर आणि दुसरा आहे लमसम गोल बेस्ड कॅल्क्युलेटर. म्हणजे काय? सोप्या पद्धतीने सांगते. मी तुम्हाला म्हटलं असं पहिले 2 जे टूल्स होते, पहिले 2 कॅल्क्युलेटर्स होते, हे नोकरदार लोकांसाठी होते, ज्यांना माहिती आहे की मला दर महिना अमुक रक्कम मिळणार आहे आणि दर महिना मी अमुक रक्कम बाजूला काढू शकणार आहे. पण काही बिझनेसमन सुद्धा असतील, काही व्यावसायिक पण असतील, ज्यांना माहिती आहे की मला आता एक मोठी ऑर्डर मिळाली आहे आणि माझ्याकडे आत्ता खूप पैसा साठलेला आहे. मला माहीत नाही की दर महिन्याच्या महिन्याला मिळेल का नाही, पण हा एवढा पैसा जो साठलेला आहे, हा जर मी आत्ताच्या आत्ता खटकन टाकून दिला, मला काही 15 वर्ष या पैशांची गरज नाही. 15 वर्षांनंतर याचे किती बरं पैसे होतील हे जर तुम्हाला माहिती हवी असेल तर ह्याला आपण लमसम FV कॅल्क्युलेटरचा वापर करतो. अजून एक प्रश्नाचं उत्तर घेऊया. आज लेटेस्ट से मला खटकन काहीतरी एक अमुक रक्कम मिळालेली आहे, ती मला इन्व्हेस्ट करायची आहे. पण परत तेच आपण ते इंजिनिअरिंगचं उदाहरणच घेऊयात का? लगेचच घ्यायचं आहे, बरं ठीक आहे. आपण जाऊयात परत आपल्या वेबसाईटवरती rachanaraनडे.com वरती. म्हणजे तुम्हाला गोल बेस्ड लमसम कॅल्क्युलेटर काय ते बघायला मिळेल. बघून घ्या. आता मी इथे येणार आहे गोल लमसम कॅल्क्युलेटरवरती. ओके, आता आपण बघूयात इकडं काय येते. हे बघा, करंट व्हॅल्यू ऑफ युअर गोल. ओके, आपण म्हणलो परत आपण इंजिनिअरिंगचंच उदाहरण करूयात कंटिन्यू. 12 लाख रुपये मला लागणार आहेत. ओके, आता अज्युम करूयात, थोडं तरी पॅरामीटर बदलूयात ना. 20 वर्षांच्या ऐवजी 15 वर्षात मला हे पैसे पाहिजेत. पण 15 वर्षसुद्धा मोठ्या अवधीचा गोल आहे, लॉंग टर्म गोल आहे आणि म्हणूनच मी इंडेक्स म्युच्युअल फंडच परत प्रेफर करीन. म्हणून एक्सपेक्टेड रिटर्न किती? 12%च पकडूयात. किती वर्षांनंतर हवं आहे? 15 वर्षांनंतर हवं आहे. सो जर तुम्ही विचार केला आणि इथं जर तुम्ही सबमिट म्हणलं तर तुम्हाला लक्षात येईल, तुम्हाला जर 12 लाख आजचा गोल असेल, स्वतः परत नीट लक्ष द्या, आज 12 लाख शिक्षणाला लागणार आहेत. 6% जर आपण महागाईचा दर पकडला तर 6%नी ही महागाई होणार आहे. म्हणजे या 12 लाखाचे होणार आहेत 28,75,869 रुपये. म्हणजे काय, आज इंजिनिअरिंगला जो 12 लाखाचा खर्च येतोय तो 15 वर्षांनंतर त्याची व्हॅल्यू झाली असेल 28,75,000. पण ही जर रक्कम मला खटकन पाहिजे असेल तर मला किती रुपये गुंतवायचे आहेत? आज मला गुंतवायचे 5.25 लाख रुपये, 5,25,410 रुपये टू बी प्रिसाईज. आता मी म्हणलं असं, मी बिझनेसमन आहे, मला मोठी ऑर्डर आलेली आहे, खटकन हातात 5.25 लाख रुपये आलेले आहेत, तर मला SIP नाही ना करता येणार आहे. ही मी एक शॉर्ट रक्कम जर आज इंडेक्स म्युच्युअल फंडमध्ये गुंतवली, 12% परतावा येत राहिला, तर मला ही रक्कम सहज जमवता येण्यासारखी आहे. किती प्रश्न सुटतायत नाही का आज, की मला आजची व्हॅल्यू माहिती आहे, त्याची फ्युचर व्हॅल्यू पण निघाली आणि आज मला किती रक्कम गुंतवायची हेही कळालं. आता मगाच्या प्रश्नाकडे येऊयात, की मी म्हणलं असं लमसम FV कॅल्क्युलेटर. इथं मला शिक्षण काय नाही. आज मी काहीतरी अमुक आज लेटेस्ट आहे, मी एक माझी जमीन विकलेली आहे आणि जमीन विकून माझ्याकडे 50 लाख रुपये जमा झालेले आहेत. वा, काय मजा येईल ना. असं नाही ना, असं काही जमीनच नाही माझ्याकडे, ठीक आहे. पण ठीक आहे, आपण उदाहरणात घ्यायला काय हरकत आहे. 50 लाख रुपये. मी म्हणते मला हे 10 वर्षांनंतर चालणार आहेत मिळालेले पैसे, आत्ता लगेच नाही लागणार आहेत, 10 वर्षांनंतर. सो परत हा मोठ्या अवधीचा गोल आहे, लॉंग टर्म गोल आहे. ह्याच्यासाठी मी परत रेट ऑफ इंटरेस्ट 12च पकडते. जर 2 किंवा 3 वर्षात तुम्हाला पैसे हवे असतील तर FDचा व्याजदर लावायला पाहिजे साधारण 6%. चलो आपण इथंच घेऊन बघूयात ना. 50 लाख रुपये मला मिळालेत, मला हे पैसे पाहिजे 3 वर्षात. 3 वर्षात जर तुम्हाला हे पैसे हवे असतील तर स्टॉक मार्केटमध्ये टाकायचे नाहीत. अशा वेळेला तुम्ही FD केलेली जास्ती सोयीस्कर. सो म्हणून रेट ऑफ रिटर्न मी 6% पकडते. आता मी जर सबमिट म्हणलं तर मला कळेल की हे जे मी 50 लाख गुंतवले ते 3 वर्षांनंतर साधारणचे 59,55,080 रुपये होणार, साधारण 60 लाख रुपये होणार. आय होप तुम्हाला एक फ्युचर व्हॅल्यू कॅल्क्युलेटर कसा वापरायचा आणि त्याच्यातनं आपल्याला काय काय गोष्टी आपल्याला मिळतात हेही अगदी व्यवस्थित कळाले. आता वळूयात आपल्या. आला का चंदू परत? चंदू रुसून बसला. काय झालं चंदू? कळलं, माझ्या मनातल्या वेदना कळालेल्या आहेत मला. चंदू म्हणतोय मला व्हिडिओच्या सुरुवातीला तर घेतलं, माझ्या तोंडून सगळे प्रश्न काढून घेतले आणि पहिल्या 4 कॅल्क्युलेटर्समध्ये माझा समावेशच नाही. अहो पण त्याच्या मनातले प्रश्न आणि तुमच्या मनातले प्रश्न सेम होते ना, म्हणून तुमची उदाहरणं घेतली होती. चंदू रडू नकोस पण, ठीक आहे. शेवटचा प्रश्न तुझा, ठीक आहे, जाऊन बस तिकडे परत.
आता आपण असं अज्युम करूयात की चंदूचा स्वतःचा व्यवसाय आहे. चंदूचा व्यवसायामध्ये पहिल्या वर्षी त्याची विक्री झाली 2 लाख रुपये, दुसऱ्या वर्षी त्याची विक्री झाली 4.5 लाख रुपये आणि तिसऱ्या वर्षी त्याची विक्री झाली 7 लाख रुपये. आय एम शुअर तो आता तिकडे बसून हसत असणार आहे, पण ठीक आहे, तुम्हाला दिसणार नाही, तिकडे जाऊन बसलाय ना असं. सो तिसऱ्या वर्षी त्याची विक्री झाली 7 लाख रुपये. आता चंदूला हा प्रश्न पडलाय की ठीक आहे, 2 लाखाचे 4.5 लाख झाले, 4.5 लाखाचे 7 लाख झाले, पण सर्वसाधारण वार्षिक वाढ किती झाली, विक्री वाढ किती झाली. आणि विक्री वाढ सर्वसाधारणपणे वार्षिक जर त्याला काढायची असेल तर त्याच्यासाठी त्याला लागेल CAGR कॅल्क्युलेटर. हा कुठे मिळणार? सगळं आपल्या वेबसाईटवरच मिळणार आहे. बघूयात. आता इथे आपल्याला दिसेल CAGR कॅल्क्युलेटर, इथे मी क्लिक केलेलं आहे. आता तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या वर्षी किती विक्री झाली होती बघा, 2 लाख रुपये. किती वर्ष, म्हणजे 3 वर्षांमध्ये, पहिलं वर्ष ते दुसरं, दुसरं ते तिसरं, असं करून आपण नंबर ऑफ इयर्स मात्र इथं 2 द्यायला लागतात, कारण आपल्याला ग्रोथ काढायची आहे, आपल्याला वाढ कितीनी झाली ते काढायची. सो पहिलं वर्ष ते दुसरं वर्ष, दुसरं वर्ष ते तिसरं वर्ष, असं म्हणून आपल्याला इथं 2 टाकायला लागतात. काय व्हॅल्यू होती रे एंडला? 7.5 लाख रुपये म्हणलो होतो ना आपण. 7.5 लाख, चंदू पण हो म्हणतो तिकडनं बघा. 7.5 लाख रुपये आपली व्हॅल्यू झाली होती. हे म्हणून मी म्हणणार कॅल्क्युलेट CAGR. हे म्हणलं की तुम्हाला काय कळेल? सर्वसाधारणपणे वार्षिक वाढ 93.64% झालेली आहे. ओके, आता तुम्ही काय म्हणाल की हे फक्त विक्री वाढीसाठीच काढता येतं का? नाही, तुमच्या प्रॉफिटमध्ये म्हणजे तुमच्या नफ्यामध्ये किती वाढ झाली हेही तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, किंवा तुमच्या गुंतवणुकीची व्हॅल्यू सर्वसाधारणपणे कितीनी वाढ झाली हेही तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. यासाठीच तुम्हाला लागतो CAGR कॅल्क्युलेटर. पण तुम्हाला CAGRची कॉन्सेप्ट अजून सखोल, अजून डिटेल तुम्हाला माहिती हवी असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आय होप तुम्हाला आजचा शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ खूप आवडला असेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 असे फायनान्शियल कॅल्क्युलेटर्स, 5 असे फायनान्शियल टूल्स सांगितले जे आपल्याच वेबसाईटवर आहेत. कुठल्या? www.rachanaraनडे.com वरती तुम्हाला गृहपाठ देते. तुम्ही स्वतः हे कॅल्क्युलेटर्स वापरून बघायचे आहेत आणि तुम्हाला ह्याच्यात काही अडलं तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे. कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला लाजायचं नाही आहे, ते परत येणार आहे. पण एक मिनटं, या वेबसाईटची लिंक कुठे मिळणार आहे? लिंक मिळणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुमचे कॉमेंट्स मी वाचणार आहे कॉमेंट सेक्शनमध्ये. कॉमेंट्स करायला विसरायचं नाही, लाजायचं नाही. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे.